नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 18 सेक्टर 1S मधील इंडस्ट्रियल एरिया परिसरात असलेल्या वसाहतीत अचानक लागलेल्या आगीत 7 घरांचे संपूर्ण नुकसान झाले। सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीत 7 कुटुंबांचे घरगुती साहित्य, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगरसेविका सौ ममता प्रीतम म्हात्रे व ज्येष्ठ नेते प्रभाकर कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी आगीग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांचा आढावा घेतला। तसेच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाशी त्वरित संपर्क साधून बाधित कुटुंबांसाठी राहण्याची व खाण्यापिण्याची तातडीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। याच्याबरोबर ज्या कुटुंबांची घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना प्राथमिक स्वरूपात जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत, कपडे तसेच लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात येईल, असे आश्वासन नगरसेविका सौ ममता प्रीतम म्हात्रे यांनी दिले। आज ही दुर्घटना दिवसा घडल्याने सर्वजण कामावर असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे समाधानकारक आहे। मात्र कुटुंबांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू आगीत जळून राख झाल्या आहेत। अशा कठीण प्रसंगी माजी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था तसेच संपूर्ण भारतीय जनता पक्ष परिवार या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। शासनाच्या सहकार्याने तसेच आमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल। प्रीतम जनार्दन म्हात्रे, भाजपा नेते, माजी विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका। आणि मुलांच्या शालेय सगळं त्यांचं वस्तू पण सगळ्याच जळून गेलेल्या आहेत, तर त्याचं पण आपण त्यांना वह्या वगैरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत। गणेश नगरमध्ये दुपारी 7 कुटुंबांचं घर होती, इथे त्यांना आग लागलेली आणि त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। पण नशिबाने कोणाला जीवितहानी झालेली नाही आहे। दिवसा आग लागल्यामुळे सगळे कामाला गेले होते, पण बऱ्याच जणांचे पैसे सुद्धा जळले, म्हणजे त्यांचं आता काहीच उरलेलं नाहीये। पण आपण आता महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि भीम प्रेरणा संस्थेमध्ये राहण्याची सोय केलेली आहे। आणि आपण जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं पण त्यांना काही जराशी मदत